नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अचानक गारपीट हवा पाणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वीज पुरवठा तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून या संदर्भात निवडणूक आयोगाने शिथिलता देऊन सरकार व प्रशासनाला पाहणी आणि मदत कार्यासाठी आदेश द्यावे, मानवतेचे कार्य करावे अशी मागणी जिल्हा प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। अचानक हवामानामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच अकोला जिल्ह्यामध्ये गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीची व्यवस्थामध्ये बिघाड झाला असून त्या संदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांनी ताबडतोब सक्षम यंत्रणा उभी करावी व नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने पावले उचलण्यासाठी कारवाई करावी। तसेच निवडणूक आयोगाने भाजीपाला, गहू, आंबे, संत्रा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संदर्भात नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाला आदेश व परवानगी द्यावी व महत्त्वाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली असून राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या संदर्भात आग्रही भूमिका असून आपले सहकारी आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे। हवामान खात्याच्या अंदाजेप्रमाणे राज्यातील 4 दिवस मोठ्या प्रमाणात गारपीट पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने मदत कार्याला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी लागत असून जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सक्षम यंत्रणा उभी करून नागरिकांना व ग्रामस्थांना त्रास होणार नाही या दृष्टीने उपाययोजना व सूचना देण्यात याव्या अशी ही मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे। अचानक पाऊस आल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा फार मोठा नुकसान झाला आहे। अकोला शहरामध्ये सुद्धा पावसामुळे अनेक झाडं पडले आहेत, वीज पुरवठा खंडित झाला आहे। या संदर्भात वीज वितरण कंपनीने तातडीने सक्षम यंत्रणा करून मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानासंदर्भात दखल घेऊन पथक निर्माण करून वीज पुरवठा पूर्वत करण्याच्या दिशेने पावले उचलावी अशा सूचना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी दिल्या आहे। तसेच त्यांनी आज पावसासंदर्भात राज्याचे निवडणूक आयोगाशी संपर्क साधून निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार अमोल मिटकरजी, वसंतजी खंडेलवाल, आमदार प्रकाशजी भारसाकडे, आमदार हरीशजी पिंपळे, आमदार किरण सरनाईकजी सुद्धा मदतीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्षांनी या संदर्भात प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी केलेली आहे। निवडणूक आयोगाने या संदर्भात लक्ष द्यावी अशी मागणी आमदार सावरकरांनी केलेली आहे आणि या संदर्भात आज अनेक ठिकाणी ते निवडणूक काळामध्ये प्रचार दौरा थांबवून शेतकऱ्यांच्या संवेदना समजून ज्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या झाल्या त्या भागात शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।